एक मिनिट. माझ्या नातीच्या हातावर एक जन्मखूण आहे. कमळी, कमळी, तूच आहेस ग माझी मोठी नातू. तूच माझी मोठी. आई तुळजाई, ह्यो कसला योगायोग म्हणायचा. आजीच्या नातीच्या हातावर बी माझ्या हातावर असल्यासारखीच खून आहे. अगं, मी खूप वर्ष वाट पाहिली ग तुझी. आणि खूप वेळा मी फसले होते. आता पुन्हा मला फसायचं नाहीये. आता कोणी मला सांगू नका ही माझी मोठी नात नाहीये म्हणून. नाहीतर खचून जाईन मी. कमळी, माझी मोठी नात जिवंत नाही हे कळल्यावर मी संपले होते, तुटून गेले होते. काहीच सहन करायची ताकद नव्हती ग माझ्या. आता कुणी माझा विश्वास मोडू नका. आई, कमळीच्या हातावरची खून पाहून तरी तुला पटलं ना की कमळीच तुझी मोठी नात आहे म्हणून? की आणखी काही पुरावे हवेत तुला? नाही 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 नाही, मला कसलेही पुरावे नको. आणि गुरुजीही सांगत होते मला की तुमची नात तुमच्या जवळच आहे. तेव्हाच कमळी इथे आली होती. गुरुजी म्हणाले होते तुमची नात तुमच्या आसपास आहे. तेव्हा देवळात कमळीच मला भेटली होती. माझी मोठी नात जिवंत आहे ह्याचे अनेक इशारे देव मला देत होता. कमळी, बाळा, आता तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. आजी, मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार.